हडपसर, मांजरी, कोलोडी, वयात चिऊर. चिऊर हे एक आपलं अष्टविनायक पैकी पवित्र गणपतीचं स्थान आहे आणि पुणे शहरातून जाण्यासाठी मांजरी कोलोडी हाच एकमेव रस्ता आहे. या रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हे कळेनाशे झालेलं आहे. तर रोजचे किमान 1-2 अपघात होत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे दाखवून का बंद आहे हे अद्यापही काय उलगडना. माजी आमदार शिरूर हवेलीचे आमदार माननीय अशोक बापू पवार, तसेच वडगाव शहरी विधानसभाचे आमदार माननीय सुनील अण्णा टिंगरे, दोन्ही आमदारांना एक नम्र विनंती आहे किंवा आपल्या दोन्ही गावांना जोडणारा महत्वाचा आणि अष्टविनायक मधला पुणे शहर टू थिऊर हा एकमेव रस्ता असल्याने जवळचा आपण कृपया या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि जनतेच्या वारंवार होणाऱ्या समस्यांना तोडगा काढावा अशी एक विनंती करतो. धन्यवाद. मी हजारो शालेय विद्यार्थी हळवडी, शेवळवाडी, हडपसर आणि वाघोली या परिसरात जाण्यासाठी हजारो शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि जवळपास परिसरातील 20 ते 22 शाळांच्या गाड्या याच रोडवरून मांजरी कोलवडी रोडवरूनच वाहतूक करतात. काही गाड्या वाघोली परिसरातील शाळेतल्या आहेत, काही हडपसर परिसरातील आहेत, तर काही सिंहगड कॉलेजच्या मम्मलवाडी परिसरातील आहेत. साधना शाळेच्या गाड्या आहेत. अशा 25-30 गाड्या रोज या रोडने वाहतूक होती आणि हे छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत. तरी प्रशासनाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. वारंवार ग्रामपंचायत मांजरी खुर्द आणि कोलवडीने याबाबत पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग हाताची घडी, तोंडावर बोट आणि मुख घेऊन गप्प आहे. याबद्दल नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. जर याचा विचार नाही केला तर 1 महिन्याभरात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे येरवडा येथे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. त्यांना मूकमोर्चा काढून निवेदन देणार आहोत अशी विनंती मी सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार सुनील अण्णा टिंगरे, आमदार अशोक बापू पवार या मान्यवरांना करत आहे. धन्यवाद. आपण यातून लवकर तोडगा काढाल, नाहीतर आपण पाहताय दररोजच ह्या समस्याला आम्हाला सामोरे जावे लागते. खरंच रस्त्यात पाणी का पाण्यात रस्ता, रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळेनाशे झालेलं आहे. आपण पाहतात समोरून बाईक गाड्या येत आहेत, त्या प्रत्येक मोटरसायकलवाला किती कसरतीने गाडी चालवतो. रोजचे किमान 10 जण त्या पाण्यामध्ये पडतायत. विथ फॅमिलीची, कुणाचं लहान बाळ असतं, कुणाचे वयोवृद्ध आई वडील असतात. ही मंडळी जाताना येताना पडतात, घसरतात, अपघात होतात. याचा आपण तातडीने विचार करावा अशी आपणास विनंती करतो आणि अष्टविनायक चरणी प्रार्थना करून, गणपती चरणी प्रार्थना करून आपण लवकरच हा विचार करावा अशी विनंती. त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे या रस्त्याला फंडही पडलेला आहे विकासाचा आणि रुंदीकरणाचा, तोही तातडीने प्रश्न मार्गी लावा अशी मी विनंती करतो.